गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजलेले आहेत 12 म्हणजे सकाळचे 12 वाजलेले आहेत आणि जस्ट निघालोय आम्ही या हॉटेलमध्ये होतो. आता हॉटेल पण नाही दिसायचं तुम्हाला, गाडीत बसलेलं तरी दाखवतो. हे हॉटेलचं काम झालेलं आहे. आजपर्यंत सगळ्यात भारी हॉटेल म्हणजे हे, कारण की आतमध्ये एकदम मस्त होतं. आणि चला निघालोय जस्ट आम्ही. बघा पाठीमध्ये कोण कोण बसले सगळे. ओके आहे करा. आता आम्ही निघालो आहे बीडला. मॅडम झोपल्यात, सगळे फ्रेश झाल्यात, आंघोळ्या केल्यात. फक्त हिली सोडून आंघोळ्या केल्यात, चाकण करणे आंघोळ केलेलं नाही. तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला तर निघूया. गाईज जस्ट थांबलोय आता डिझेल भरायला गाडीमध्ये, कारण की काल टाकलं होतं डिझेल, काल गाडीत भरलं होतं डिझेल आणि आज परत भरायला लागेल, कारण की रनिंग झालेली आहे जास्त आपली. हे बघा आज फुलच करायला लागेल आय थिंक, असं वाटतंय. कितीचं टाकायचं आहे? कितीचं टाकायचं मग? आपल्याला फुल करायचे आहे. डायरेक्ट फुल ना? टुडेज आय एम गोइंग टू दुबई. और 3 मोबाईल यार. तर चला नका उचलू, पेट्रोल पंपावर आहे आपण. म्हणतो तुम्ही गाडीचा ना आज 100% बनवू आपण. मला सांगा कसं कसं बनवायची. कसं बनवायचं? सीटवर बसून पुढे बनवायचं. बरं चालेल की. बनवा. तुम्ही पण दिसलं पाहिजे त्यात. ओके 100% बनवू आपण. आता तुम्ही अहो ब्लॉग मध्ये येणार, तुम्हाला बघा बरं. ओके चालेल, काही विषय नाही. डायरेक्ट फुल 2600, 2700, 2800. भाऊ डिझेल फुल लागतं आपल्याला. चला निघूया. गाडीमध्ये सगळे झोपलेले आहेत आता मस्तपैकी. बाहेर गेलं काय? कोण गेले? कोण गेले? अच्छा या ओके लेट्स गो. झालं का भरून डिझेल? 4000चं बसलं का? या ओके चला. ऑनलाईन डेव्हलप तर झालेलं आहे. कॅश आहे भाऊ, कॅश. हां बोला. पेमेंट ना? हो दादा पेमेंट आणा 4000 रुपये. चला रूमवरती आलेलं आहे आपण दुसऱ्या. तर गाईज आता दुसऱ्या रूमवरती आलेलो आहे आणि इथं आम्हाला तिकडं जाऊन अख्खा दिवसभर इथं स्टे करायचे आणि मग नंतर संध्याकाळी शोला जायचं. हे बघा सगळे उतरत आहेत हळूहळू, बॅगा काढतात बाहेर. चला हे आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, मला आपल्या ब्लॉगमध्ये मस्त मजा येईल. 320. तर गाईज आम्ही आज या ठिकाणी म्हणजे या रूमवरती इथे स्टे करणार आहे. संध्याकाळी शो आहे तर तिथे जाण्यापूर्वी इथे थोडंसं वेळ स्पेंड करणार आहे. तुम्हाला दाखवतो हे कसं आहे. इथे खालची रूम दाखवतो तुम्हाला अगोदर. हे बघू शकता रूम कशी आहे आपली. मस्त इथं सोफा गादी आणि हा मी. रूम तर मस्त आहे एक नंबर. वरती काय बनवलं हे भाऊ? बदाम बनवलेला आहे. चला वरती जाऊया. 3 का 4 साईड दाखवल्या वरचं सगळं झालेलं आहे का? चला वरती जा. चला आपल्या ब्लॉग मध्ये पण दाखवायला लागेल. हे कोणी घेतली रूम? झोपले पण काय सगळं. पहिलवान बघा, पहिलवान ब्लर झालाय. हाय बाय करा जरा, बोला आपल्या ब्लॉग मध्ये काहीतरी. बोला काय बोलणार? जेवल्यावर बोलणार का? जेवण नाही भेटलं. सकाळपासून जेवण नाही झालं. नाश्ता केला का नाही? नाश्ता पण नाही, चहा पिले फक्त. आणि आणि चहा पण नाही पिलोय. फॅन लावायची. अंजीर कोणी घेतलंय? माझं अंजीर संपलं. अंजीर पण झापलं आमचं. अंजीर झापलं. चला बघूया पुढचं नियोजन काय होतं. हो का बरं का फास्ट. आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू बघत राहा. दादा काय म्हणतोय मग? नमस्ते. नमस्ते. आपण कुठे आलोय आज? आज आपण आलो बीड. तर काय पिताय तुम्ही? स्टिंग स्प्राईट. बरं ठीक आहे. चालायचं का? चला खाली. ऑल सेट गाईड. चला बघूया खाली. आपण मध्ये जाऊ.
फ्रेश होऊ मग जेवायला जाऊ. चलो. काय ते बोलत राहा तू पण. काय बोलू आता. तू तर काय बोलतच नाही. मी शिकतोय हळूहळू ब्लॉग बनवायला. आम्ही चाललोय आता जेवण करायला. आम्ही चाललोय आता जेवण करायला. तुम्हाला बनायचं असेल तर खाली कमेंट्स मध्ये कमेंट करा की दादा मला पण घेऊन चल जेवायला. काय म्हणतो. ओ भाऊ हे रूम जरा युनिकच बनवलेली हा. एक जण घे. बरं आहे तसे काय. ओके नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम आहे इथं. बटन नाही फिरवला. ओके लागला फिरायला. आंघोळीला शावर वगैरे समजा. शावर वगैरे सगळं आहे. आंघोळ केलेली आपण सकाळीच. आंघोळ सकाळीच केली. हा. परत एकदा करायची. परत कशाला करायची. दिवसातून 2-2 वेळा आंघोळ करणार. जरा झोपण्याचं सुख घेऊ आपण इथं. बरं वाटतंय आता जरा. चला पुढचं नियोजन बघूया. तर काय जस्ट आता जेवायला बसलोय आम्ही. बाकीचे तिकडे रूमवरती आहेत आणि म्हणलं आम्ही अगोदर जेवण करून घ्यावा. दोन जास्तच लागलेली. तर या तुम्हाला पण जेवायचं असेल तर येऊन इथं बसा. मस्त जागा आहे इथं शेजारी बघा तुम्ही बघू शकता. आहे ना एकदम मस्त जागा आहे. मस्त जागा आहे इथं. हॉटेल एकदम मस्त बनवलंय. आम्हाला तर जेवण झाल्यावर नेक्स्ट बघू काय होतंय. गरमी भरपूर आहे परत एवढं. गरमी आत्ताच लाईट गेली त्यामुळे कूलर पण बंद झालेला आहे. जेवण पण गरम आणि वरून पण गरम घालून लागते माझ्या पुढे. आत पण गरम बाहेर पण गरम. आत पण गरम आणि बाहेर पण गरम. त्यामुळे आता शांत चित्ताने आपण जेवण करूया आणि तुम्हाला थोड्या वेळानेच भेटतो. बाय. हॅलो. मेडिकल तुला चौकात आलो. चौकात कसं वाटतं. नमस्कार माझा. कुठे रे आपण आता. हो एक स्नॅप काढलं काढचं नाही का. स्नॅप काढायचं म्हणतोय. काढा ना दादा. हॅलो. त्यांनी एक नवीन पिढीला एक संदेश दिलाय की स्वकर्तृत्वावर काहीतरी निर्माण करण्याचं धाडस मनामध्ये बाळगून आपण व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. व्यवसाय करून आपण आपल्या पायावर उभारलं पाहिजे आणि जी सेवा ग्राहकांना देता येईल त्याची पुरेपूर जी माहिती आहे सर्व घेऊन त्यांनी हे सगळं नियोजन करून आपल्या केज शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे एक कॅफे उघडले आहे. त्या कॅफेचा उपयोग तरुण वर्गासाठी तर होणारच आहे, बाकी तर आपल्या सगळ्यांसाठी होणार आहे. या कॅफेच्या उद्घाटनासाठी स्पेशल पाहुणे सायली पाटील जी उपस्थित आहेत त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि उपस्थित सगळे घरचे आई वडील चुलते आणि आपला सहपरिवारांना आपण सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो.
सेपरेट नसणार हात लावला